पवित्र पाणी तर संपलं. आता ह्या रिपूला कसं शोधून काढता येईल? अरे अंजना काकूंसाठी केलेलं ताक आहे. हे अजून चांगलं आहे, अगदी ताजे. त्या पाण्याला देवीचा स्पर्श झाला होता, म्हणूनच हे अजून टिकलं असणार आहे. सदू हाच मत्तर आहे की नाही हे आता आम्हाला शोधून काढणं सोपं होईल. सदूला ताक तर पाजायचंय, पण कारण काय सांगू? ह्याला नुसतं दिलं तर हा पिणार नाही. काहीतरी वेगळी युक्ती करावी लागेल. काय करावं बरं? हा मत्सर आहे. गावात सगळ्यांच्या मनात ह्यानं मत्सर निर्माण केलाय, म्हणजे याच्या मनातही मत्सर भरलेला असणारच. त्याचाच वापर करून मी याला ते ताक पाजू शकते. असंच करते. हा किती मस्त आणि गारगार ताक आहे हे. मला तर खूप तहान लागले बाबा. आता हे ताक मी पिते म्हणजे माझी तहान पण भागेल आणि पोट पण भरेल. एवढं गार वाटेल ना ताक प्यायल्यावर. आमच्या घरचं दही आणि त्याचं ताक, वा वा वा, मस्तच. मला तर वाटतंय कोणालाच देऊ नये, सगळं मी एकटीनच पिऊन टाकव. जगदंबा, हे काय पितेस तू? तुला कशाला सांगू? मी विचारतोय ना, सांग मला. अरे ताक आहे, मस्त एकदम. मी सगळं पिणार. तूच का पिणार ते? गोड आणि छान असेल तर मलाही हवंय. मी कशाला तुला देऊ? मी नाही देणार. एकच पेलाय आणि तो मला हवाय. का नाही देणार? मी घेणार. नाही देणार. मी मोठा आहे तुझ्यापेक्षा, ह्याच्यावर आधी माझा हक्क. अरे पण याला चिडवलं आणि याच्या मनात खरंच मत्सर निर्माण झाला. आता स्वतःहून सगळं ताक पिऊन टाकेल आणि मग याचं खरं रूप उघड होईल. या रिपूची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक हालचाल, त्याच्या प्रत्येक घडामोडींवर आमचं लक्ष असणार आहे, कारण मनोरमा तिथंच असणार आहे. सम्राज्ञी, ही कपटी वृत्तीची, कारस्थानी आणि निर्बुद्ध स्त्री आपल्यासाठी भिंगार गावात जाऊन वार्ता घेऊन येणार यावर खरंच विश्वास आहे आपला. गेल्या वेळी ही अशीच वल्गना करून इथून गेली होती आणि काय झालं? सुजलेलं पराभूत तोंड घेऊन परत आली, होय ना? सम्राज्ञी, तो रिपू अत्यंत शक्तिशाली आहे आणि ही स्त्री सर्वसामान्य, क्षुल्लक आहे, कुचकामी आहे. क्षमा करा असुर नरेश. नाही, मान्य की मी एक सर्वसामान्य स्त्री आहे, पण यावेळी मी याच रूपात त्या भिंगार गावात जाऊन तुमच्या कामी येईल अशी वार्ता आणली आहे. कसली वार्ता? आपण पाठवलेला एकही रिपू नष्ट झालेला नाही. त्या सगळ्यांना त्या जगदंबाने अंकित केलंय. हे काय बोलतेस? होय असुर नरेश, ते सगळे रिपू तिच्याच जवळ आहेत. मोह तिच्या मोहनमाळेत.
क्रोध त्रिशूळाच्या दांड्यात, काम कमरपट्ट्यात, माया पायातील घुंगरांमध्ये आणि मत पायाखाली असलेल्या गादीत आहे. आणि ती तुळजा ही तर सतत त्या जगदंबाच्या पाठीशीच असते. अहो, त्या जगदंबाने अनेकांची अनेक संकट दूर केली आहेत. त्यामुळे ती त्या गावातील सगळ्यांची लाडकी झाली आता. हो असू नरेश, आणि ही माहिती आपल्याला कळावी अशीच आमची इच्छा होती. या माहितीमुळे आपल्याला अंतिम ध्येय गाठण्यासाठी नक्कीच फायदा होईल. असुर नरेश, आम्ही आपल्या पत्नी आहोत आणि आपल्याला सहाय्य करणं हे आमचं कर्तव्य आहे. असुर नरेश, आपण हिला एवढी दूषणं दिलीत, पण एवढी मोठी कामगिरी तिने स्वतः केली, अर्थात आमच्या मार्गदर्शनाखाली. सम्राज्ञी, या निर्बुद्ध स्त्रीकडून हे महत्वाचं कार्य करवून घेण्याचं श्रेय केवळ आपलं आहे. आपण असुर साम्राज्याच्या सम्राज्ञी आणि आमच्या धर्मपत्नी शोभता. इकडे ते साधू आमच्यासाठी तो विधी शोधत असतील, आणि इकडे ही वार्ता कळतीये. याचा अर्थ तुळजा आमच्या पायाशी येण्याच्या मार्गातले अडथळे एक एक करून नाहीसे होत आहेत. जगदंबा, अगं काय करतेस? अगं, देवीनं दिलेलं पवित्र पाणी अजून शिल्लक आहे आपल्याकडे. कसं काय? अगं, हे ताक बनवलं होतं ना काल आपण काकूला देण्यासाठी, ते सापडलं मला. अजून चांगलं होतं ते ताक तेव्हाच टाकून द्यायला हवं होतं. माझ्या लक्षात कसं आलं ना? कुठे आहे ते ताक? ते बघ. सदू, हे ताक खरंच प्यायला तर हा सुद्धा मत्सर नाहीये हे जगदंबाला कळेल, आणि मग तिला माझ्यावरच संशय येईल, कारण गावात नवीन आलेली मी एकटीच असेन. नाही नाही नाही, हे थांबवायलाच हवं, नाहीतर सगळाच खेळ संपून जाईल. अगं बाई, आमच्या वंचूबाई कपडे धुतायत होय. चला, थोडा त्रास द्यायलाच हवा हिला. त्या राजवाड्यात तर दासीसारखं राहावं लागतं. इथे आल्यावर राणीसारखं मिरवायची, दुसऱ्यावर हुकूम चालवायची संधी मिळते, तर ती कशाला सोडायची? अगं बाई, अहो काय वंस, हा दिसत नाही वय? आता धुवून पिऊन आणलेले कपडे तुम्ही चिखलात पाडले. जरा बघून चाला की, डोळे आहेत का भोक? ए, जास्त आगाऊपणानं बोलायचं काम नाही, सांगून ठेवते. ननंद आहे मी तुझी. काय ग? दादा जे काही सांगून गेला ते विसरलीस का काय? मुकाट्याने ही सगळी कापडं उचलायची आणि परत धुवायची, आणि नंतर जेवण दिवण व्हायला जायचं आहे काय? आणि काय ग? हा, ते हल्ली घरातली स्वच्छता नीट होत नाही. बघितलं की मी, सगळं बघितलं. एक काम कर, घरातलं सगळं सामान आता उचलायचं, झाडायचं, मग परत ते सगळं सामान ठेवायचं काय? आणि हा,
पुढचं आणि मागचं अंगण नीट सारवायचं आणि सगळं सारवून झालं की मग शेतात जाऊन अहो एवढी कामं नाही जमायची मला. अगं असं कसं जमायचं नाही, जमवावं लागल. मी जर माझ्या खऱ्या रूपात आले तर काय होईल लक्षात आहे ना? आणि कसं आहे वहिनी, दादा बी बाहेर गेलाय, त्यामुळं तुला वाचवायला इथं कोण बी येणार नाही. काय चला उचला ही सगळी कापडं आणि धुवा. चला उचल. हा हे एक भारी वाटतं. बघावं तेव्हा हिला आपल्या तालावर नाचवता येतं आणि ही बी नाचते. आता मी इथे असेपर्यंत हिला असाच त्रास देत राहणार. माझ्या घरात मला चोरावानी राहावं लागतंय. हिचा कायमचा निकाल लावण्यासाठी काहीतरी उपाय शोधावाच लागल मला. हा, या परिस्थितीत कोण मदत करेल ते आलंय माझ्या ध्यानात. शबे, आता तुझं काही खरं नाही बघ. हे ताक प्यायल्यावर ह्याला काहीच होणार नाहीये हे मला माहिती. पण जगदंबाला हा मत्सर नाहीये हे कळेल आणि मी हे होऊ देणार नाही. सगळं ताक पिऊन झालं तरी याला काहीच झालं नाही. असं कसं? म्हणजे हा सुद्धा